पिंपळगाव, बसवंत, उमराणा आणि या परिसरातल्या काही बाजारांमध्ये आज नाफेडसाठी गोल्टा खरेदी केला जातोय आणि त्याचा बाजारभाव पिंपळगावला तरी 19 रुपयापर्यंत, 19 ते 19.5 असा विकला जातोय. त्यानंतर मीडियमचे बाजारभाव सुद्धा 20 रुपयापर्यंत पिंपळगाव, बसवंतला आहे. उमराणा बाजारामध्ये सुद्धा तिथले काही शेतकरी कळवतात की नाफेडसाठी गोल्टीची खरेदी होती आहे. इतर ठिकाणचे बाजारभाव कसे ते आपण बघूया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार, तारीख आहे 20 जुलै 2026. पुण्यापासून पिंपळगावपर्यंत आणि इंदोरपासून आझादपूर मंडीपर्यंतचे आजचे बाजारभाव कसे आहेत ते बघूया. काही ठिकाणी पाऊस असल्यानं किंवा थोडासा हलका पाऊस होता त्यामुळे आवकेवर परिणाम झालेला आहे. दुसरीकडे शेतकरी थोडे जागृत झाल्यामुळे आणि अनेकांचा हलका माल संपलेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी आज विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये आवक कमी दिसून येत आहे. पुणे आणि बाकीच्या ठिकाणी सुद्धा आवक कमी असल्याने बाजारभाव जे आहे ते फार घटलेले नाहीत. काही ठिकाणी शनिवारचेच बाजारभाव आहे, तर काही ठिकाणी एखाद्या दुसऱ्या रुपयाचा फरक पडलाय. कुठे कसे आहे ते आपण अगदी थोडक्यात बघूया. ठीक आहे. पुणे गुलटेकडी मार्केट बाजारभाव स्थिर आहे. जनरल मार्केट आहे 22 ते 24 रुपये आणि ॲव्हरेज मार्केट 19 ते 21 रुपये. आणि आवक जी झाली आहे ती 65 गाड्यांची आवक झाली. ही आवक कमी आहे. शनिवार इतकेच बाजारभाव आहेत. पिंपळगाव, बसवंतला 800 ट्रॅक्टरची आवक झाली. पाटणा क्वालिटी किंवा पटना क्वालिटी जी आहे 21 ते 22.5, कलकत्ता 22 ते 23, कोलंबो 23 ते 24 रुपये, मोठा कांदा 24 ते 28.5, गोल्टी जो आहे नाफेडसाठीचा 18 ते 19.5, मीडियम कांदा जो आहे ते 20 ते 21 रुपयांपर्यंत विकला जातोय. अजून वरचे कांद्याचे बाजारभाव निघायचे आहे. लासलगावला बाजार स्थिर आहे पण आवक मात्र घटली आहे. एकूण 450 गाड्यांची आवक आहे. बाजारभाव जे आहे 2000 ते 2800 आहे. निफाडला लासलगावची उपबाजार समिती 270 गाड्यांची आवक आहे. 21 ते 2550 रुपये, म्हणजे 21 ते 2550 रुपये असा दर निघालेला आहे. चांदवड इथे 300 गाड्यांची आवक आहे. 19 ते 25 रुपये असा दर निघालेला आहे. त्याच्यानंतर उमराणामध्ये सकाळची आवक आहे 600 गाड्या. अजून लिलावांना सुरुवात झाली नाही मी हा व्हिडिओ करेपर्यंत, आणि तिथे पण गोल्टीची आणि याची मागणी आहे. काही ठिकाणी तशी खरेदी सुरू आहे असं समजतंय. सोलापूरला गाड्या थोड्या घटलेल्या आहेत. 150 गाड्यांची आवक आहे. आता बाहेरच्या राज्यात काय परिस्थिती ते बघूया. दिल्ली आझादपूर मंडीमध्ये आज आवक कमी आहे. शनिवारपासून 1 रुपयानी बाजारभाव वाढलेले आहेत आणि 40 गाड्यांची आवक आहे. चेन्नईमध्ये गोल्टा विकला जातोय 800 ते 1100 रुपये, मीडियम 12 ते 13 रुपये, ॲव्हरेज माल 13 ते 14 रुपये असं ते सगळं आहे. आता इथे 1300 ते 1400 म्हणजे 800 ते 1400 रुपयापर्यंत चेन्नईचे जे बाजारभाव आहे त्याची जी गोणी असते ती 50 किलोची असते. त्यामुळे हे बाजारभाव 14 असेल तर ते 28 रुपये होतात. बेंगळुरूला आवक जी आहे 50,000 गोण्यांची परवापासून ती स्थिर आहे. मागच्या आठवड्यामध्ये कमी होती, ती परत वाढलेली दिसून येते. आता म्हैसूरला साधारण 11 ते 28 रुपये असे दर आहेत. ॲव्हरेज माल जो आहे 24 ते 25 रुपयांनी विकला जातोय. जयपूरला ॲव्हरेज माल आहे 20 ते 23 रुपयापर्यंत आणि इंदूरला आवक झाली आहे 35 ते 38,000 कट्टे. अहिल्यानगरला सकाळची जी आवक रिपोर्ट गेली ती साधारण 70,000 गोण्यांची आवक होती. आता तिथे अजून ती संध्याकाळपर्यंत आपल्याला चित्र क्लिअर होईल. तर ही सगळी आवकीची परिस्थिती आहे. नाफेडचे बाजारभाव बदलतात की माहीत नाही, पण नाफेडसाठी खरेदी होतीये. कोण करतंय, कशासाठी करतंय, ती नाफेडच करतंय, म्हणजे नाफेडचे सेंटर करत आहेत की आणखी कोणी, या संदर्भात तुम्ही माहिती घ्या, प्रश्न विचारा. बाजारभाव चांगला जिथं मिळत असेल तिथं विकायला हरकत नाही. आणखी एक गोष्ट, आपण काही ठिकाणी बाजारभाव वाढतील, दबावात राहतील असं जे भाकीत केलेलं होतं आणि त्याचा अचूक आकडा दिला होता, पुण्याच्या बाबतीत तो खरा ठरलेला आहे. आणि नाशिकच्या बाबतीत पण मेंबरशिपच्या व्हिडिओला तुम्ही जर बघितला तर ते तुम्हाला ते सगळी माहिती तिथं मिळेल. जिल्हावार कुठल्या जिल्ह्याचे कसे राहतील. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. संध्याकाळी परत भेटूया. धन्यवाद.